कंपनीचे शेअर्स परत गडगडले की काय? शेअर्स केले खड्ड्यात. तुम्हाला नको त्या माणसांचे फोन येतात आणि ते फोन घेण्यात माझा निष्कारण वेळ खर्च होतोय. स्वतःजवळ सतत जर मोबाईल बाळगता येत नसेल तर मोबाईल घेता कशाला? असं काय करताय? मोबाईलवर काय राग काढताय? एरवी तर मला सांगत असता की पैशाची काळजी घ्यायला हवी म्हणून. हा ड्रायव्हर कुठं ओळखलाय? अहो पण मला सांगता का फोन कुणाचा होता ते? रॉंग नंबर होता. कुणा अनोळखी व्यक्तीचा. रुजुता नावाच्या. हो मी असेल ना आज किटी पार्टीला. रुजुता रुजुता मजेत आहे. हो अगदी मजेत आहे. तिच्यासाठी काय पाहिलंय? मुलगा पाहिलाय? थँक्स अ लॉट. पण काय आहे रुजुता गेली पिकनिकला तिच्या मैत्रिणी बरोबर. नाही इंडियात नाही कॅलिफोर्नियाला. आणि म्हणूनच तुम्ही त्या मुलाला सांगा की तिच्यासाठी काही वाट बघू नकोस. नाही म्हणजे काय आहे हल्लीच्या मुलांचं काय सांगता येतं. तुमची भाची नाही का लंडनला गेली डिग्री घ्यायला म्हणून आणि येताना चक्क गुजरात्याशी लग्न करून डिग्री घेऊन आली. हो की नाही? हॅलो हॅलो. भाचीचा विषय काढला की मिसेस कर्णिक लगेच आउट ऑफ रेंज होऊन जाते. या कार्टीने पळून जाऊन लग्न गेल्यापासून सतत खोटं बोलावं लागतं. त्यापेक्षा तू लोकांना सांगून मोकळी का होत नाहीस? काय? आमची मुलगी मेली. शी काय बोलताय हे? तुमच्या जिभेला काही हाड? ते बघ तू हाड म्हणल्यानंतर कुत्रं भुंकायला लागलं. काय ग कधी उठलीस? एवढी उदास काय? मी खपल्याची बातमी वर्तमानपत्रात नाही ना आली? बोलू नका माझ्याशी. रुजुताच्या घराच्या वास्तुशांतीला नाही जाऊ दिलं तुम्ही मला. मी? नाहीतर कुणी? अरे हे म्हणजे खाणे पिणे ग्लास थोडा बारा ना. मी फक्त एवढंच म्हणलं होतं तिच्या वास्तुशांतीला जायची माझी अजिबात इच्छा नाही. बरोबर आहे. तुम्हाला चांगलं माहितीये की तुम्ही जर माझ्यासोबत येणार नसाल तर मी काही जाणार नाही वास्तुशांतीला. काय वाटलं असेल तिच्या जीवाला? मला एक गोष्ट खरंच समजत नाही त्या बेवकूफ मुलीच्या बाबतीत तू इतकी हळवी का होतेस? काय बेवकूफपणा केला हो तिने? आपल्या पसंतीच्या मुलाशी लग्न केलं एवढंच ना? अरे हाच तर तिचा सगळ्यात मोठा बेवकूफपणा. खाडग्यांसारख्या इंडस्ट्रियलिस्टच्या मुलीची पसंती काय? एक सामान्य वकुपाचा चाकरमान्या. चाकरमान्या? अहो एका मल्टीनॅशनल कंपनीत मोठ्या हुद्द्यावर येतो, चांगला MBA झालेला आहे. चाकरमान्या म्हणे. पण मालक नाही. मालक नाही म्हणजे चाकरच. मी एवढी चांगल्यातली चांगली स्थळं तिच्यासाठी बघून ठेवली होती. लग्न म्हणजे काय साईड सेंग का हो? म्हणजे चांगली स्थळं बघून ठेवली होती? अरे मोठमोठ्या उद्योगपतींची मुलं ज्यांचा वर्षाचा टर्नओव्हर कित्येक करोड असतो आपल्या रुजुताशी लग्न करायला तयार होती. आयुष्यभर ऐश्वर्यात लोळली असते आपली पोरगी. सोबत आपल्यावर प्रेम करणारा माणूस नसेल तर काय करायचं त्या ऐश्वर्याचं? पूजा करायची? अहो असल्या ऐश्वर्यापेक्षा नरक बरा. आय सपोज तू हे मला उद्देशून बोलत नाहीयेस. विषय रुजुताचा चाललेला आहे. मग कान डोळे उघडे ठेवून ऐक. ज्या मुलीने माझ्या मर्जीविरुद्ध जाऊन लग्न केलेलं आहे त्या मुलीचं आयुष्यभर मला तोंड सुद्धा पाहायचं नाहीये.